बंधू भगिनींनो, सकाळी 8:30 वाजता आजच्या प्रवासाची सुरुवात आम्ही पाथर्डीहून केली होती. कडा त्याचप्रमाणे वाकी कर्जत राशीन मार्गे आत्ता 11 वाजता सिद्धटेक या ठिकाणी काही वेळात आम्ही पोहोचणार आहोत. या परिसरामध्ये भीमा नदी आहे आणि भीमा नदीच्या काठावरच सिद्धटेक हे तीर्थक्षेत्र आहे. आणि हा पूर्ण परिसर बागायती परिसर म्हणून ओळखला जातो. ऊस शेती असेल, नारळ शेती असेल, वेगवेगळे फळं या भागामध्ये घेतले जातात. त्यामुळं मे महिन्यातला प्रचंड ऊन आणि उष्णता असूनही या परिसरामध्ये आल्याच्या नंतर काहीसा हलकेशा हळूवार थंडपणा जाणवतो. सकाळचे 11 वाजलेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक या ठिकाणी मी दर्शनासाठी आलेलो आहे. आता भीमाशंकर या ठिकाणी जे उगम पावलेली भीमा नदी आहे ती या सिद्धटेक पासूनच पुढं पंढरपूरकडं वाहत जाते. आणि हे सिद्धटेक जे तीर्थक्षेत्र आहे ते भीमा नदीच्या काठावरच आहे. हीच भीमा नदी ज्यावेळेस श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाते तिला चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं. तर चला आपण जाऊया आता मंदिराकडं दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, भीमा नदीवर दौंड आणि राशीन या 2 गावाला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर मी आत्ता उभा आहे. आणि सिद्धटेक मंदिराच्या पश्चिमेला हा ब्रिज एक 500 मीटरवर आहे. आणि या ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला जे भक्त येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दशक्रिया विधीही केले जातात. त्यामुळं ते विधी करण्यासाठी सुद्धा लोक जवळच्या गावावरून या ठिकाणी येत असतात. आपण सिद्धटेक जवळ असलेल्या भीमा नदीमध्ये आहोत. आणि या ठिकाणी पहा, दशक्रियानिमित्त जे या ठिकाणी रक्षा आणून टाकले जाते गावागावावरून, तर त्या रक्षामध्ये काही सोनं सापडतंय, काही पैसे सापडतात. या ठिकाणी ते पाहण्यासाठी काही महिला आपण पाहू शकता राख किंवा वाळू करताना आपल्याला दिसत असते. बाप्पा मोरया. मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता सिद्धिविनायक मंदिराची मुख्य कमान. आणि या कमानीमधून आता आपणाला जायचंय दर्शनाला मंदिराकडं. सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच्या बाजूने आपण आता मंदिरात दर्शनासाठी जात आहोत. आणि गणपती बाप्पासाठी जे लागणारं पूजेचं साहित्य, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आलेले भक्त असतात त्यांच्या मुलांसाठी खेळण्या याचे विविध दुकानं आपण पाहू शकता कसे सजलेले आहेत. आता 11:30 वाजता सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायकाचं मी दर्शन घेतलंय. आणि पाठीमागं आपण पाहू शकता काळ्या दगडी पाषाणातलं हे अतिशय प्राचीन मंदिर आपण पाहू शकता. हे जुनं मंदिर तर आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळे काही बदल तर केले जात आहेत. त्याचंही बांधकाम आपल्याला चालू असलेलं दिसतंय. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये 1979 साली सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या अभिनीत अष्टविनायक हा चित्रपट आला होता. आणि त्या चित्रपटामध्ये इचलकरंजी भागातली एक सत्य घटना दाखवली होती आणि पूर्ण अष्टविनायकाचं दर्शन त्यामधून दाखवलेलं होतं. तर तो काही भाग या ठिकाणीच चित्रित केलेला होता. आणि या ठिकाणी अष्टविनायकाला
जाण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याचा मार्गदर्शक नकाशा आपण पाहू शकता आणि या ठिकाणी वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे कामं सुद्धा चाललेले आपल्याला दिसत असतीलच. मित्रांनो, हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ते सकाळी 5 वाजता दर्शनासाठी भक्तांसाठी खुलं केलं जातं आणि रात्री 9:30 पर्यंत हे मंदिर उघडं असतं. रात्री 9:30 ते पहाटे हे मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी बंद असतं.